दिवसाची सुरुवात येशूबरोबर. आजचं जे मनन आहे ते श्रीयुत धनंजय साळवी पालघर यांच्याकडून आलेलं आहे. थँक्यू हा शब्द जो आहे हा अगदी सहज झालेला आहे, प्रचलित झालेला आहे. किती मोठं काम जरी आपण कोणी आपलं करून दिलं तरी एक थँक्यू बोललं की झालं असं आपल्याला वाटतं. आपण देवाचे सुद्धा आभार मानतो, देवाला पण थँक्यू बोलतो, पण आनंदाच्या क्षणी देवाने मला काहीतरी दिलं, मी मागितलं त्याने मला दिलं, त्यावेळेस आपण आभार मानतो देवाचे. पण दुःखाच्या प्रसंगामध्ये, दुःखाच्या वेळेस आपण कधी देवाचे आभार मानतो का? त्याची उपकारस्तुती करतो का? आमच्या जीवनामध्ये जरी काही कमतरता असताना, कष्ट असताना आम्ही देवाचे आभार मानतो का? येशूचे जीवन बघा, प्रत्येक वेळेस त्याने देवाचे आभार मानले. प्रत्येक वेळेस तो काहीही करत असले तरी देवाचे आभार मानत असे. बघा, ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने 5,000 लोकांना जेवू घातलं, जेवण दिलं, त्यावेळेस काय आलं? प्रभू येशू ख्रिस्ताच्या हातामध्ये काय होता? तर फक्त 5 भाकरी आणि 2 मासे, आणि लोक किती होते? 5,000. परंतु बघा, योहान कृषुवर्तमान याचा 6वा अध्याय आणि 11व वचन बघा. गॉस्पल ऑफ जॉन चॅप्टर 6 अँड वर्स 11 वचन काय सांगतं? येशूने त्या भाकरी घेतल्या, किती? फक्त 5, आणि आभार मानल्यावर बसलेल्यांना वाटून दिल्या. जे काही हातात होतं, कमी होतं, थोडंसं होतं, देवाचे आभार मानले. दाविदाने सुद्धा आपल्या जीवनामध्ये अनेक संकटाचा सामना केला. शाऊल त्याच्या मागे लागला होता. दावीद जंगलामध्ये फिरत होता, पळत होता, गुहेमध्ये राहत होता, परंतु त्यांनी देवाचे आभार मानण्याचं सोडलं. उपकारस्तुती तो करतो, देवाचे आभार मानतो. बघा, स्तोत्रसंहिता 100 जे आहे हे उपकार मानण्याचं स्तोत्र आहे. देवाचे आभार माना. त्यात दावीद म्हणतो की त्याचे उपकार स्मरण करा, कारण परमेश्वर चांगला आहे. देवाचे आभार मानले पाहिजे आम्ही. प्रत्येक लहान मोठ्या परिस्थितीत देवाला धन्यवाद द्या, त्याची दया सनातन आहे. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, स्तोत्रसंहिता 103 आणि 2रं वचन, साम 103 अँड वर्स 2. हे माझ्या जीवा, परमेश्वराचा धन्यवाद कर, त्याचे सर्व उपकार विसरू नको. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.